रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी क्षेत्रात गेल्या 2 दिवसांपासून जोरदार वारे वाहत आहेत. तसंच बदललेल्या वातावरणाचा परिणाम खोल समुद्रात पाण्याला करंट बसत आहे. याचा परिणाम मासेमारीवर झाला असून 20 ते 25% नौका समुद्रात मासेमारीसाठी जात आहेत. या नौकांना चांगला दर मिळवून देणारी मासळी मिळत नाहीये. त्यामुळे मार्केटमध्ये सुरमई, पापलेट, सरंगा महागलेत. फिश मिल कंपन्यांना विकली जाणारी छोटी मासळी बऱ्यापैकी मिळते. मात्र या मासळीचे दर कंपनीकडून 40 ते 50% कमी आहेत. त्यामुळे मासेमारीचा प्रारंभ फार दयनीय झालेला आहे. रत्नागिरी जिल्ह्याला 167 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. जिल्ह्यात 4,500 पेक्षा अधिक यांत्रिकी मच्छीमार नौका आहेत. यामध्ये सुमारे 280 पर्ससीन नेट नौका आहेत. पर्ससीन नेट मासेमारी सप्टेंबरपासून सुरू झाली आहे, परंतु मागील आठवडाभरापासून समुद्रातील वातावरण खराब झाले आहे. बंगालच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने नौका बंदरातच उभ्या आहेत. 1 ऑगस्टपासून फिशिंग करणाऱ्या बोटी सुरू झाल्या. या नौकांना सुरुवातीला चांगला रिपोर्ट मिळाला. चिंगूळ, गेजर, पापलेट, सुरमई यांचा रिपोर्ट बऱ्यापैकी होता. मात्र ऑगस्टच्या अखेरीला बदललेल्या वातावरणाचा मोठा फटका मासेमारी व्यवसायाला बसलाय. मागील आठवडाभरापासून बोटींना रिपोर्ट न मिळाल्याने मच्छीमार आर्थिक संकटात आहे. बाजारात देखील मासळी नसल्याने मासळीचे दर गगनाला भिडलेत. दरम्यान श्रावण संपला असून आता गणेशोत्सवाच्या निमित्तानं चाकरमानी मोठ्या प्रमाणावर कोकणात दाखल होत आहेत. अशा वेळेला मच्छीचं जेवण हे अपेक्षितच असतं, परंतु मासळीच मिळत नसल्यामुळे आणि मिळालेल्या मासळीचे दर चढे असल्यामुळे सर्वसामान्य खवय्यांना या मासळीचा आनंद घेता येईल का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश पिलणकरसह अनघा निकम मगदूम, रत्नागिरी.